जाना आना जाके आना यारा जाना आना जाके आना यारा तुम्ही जो प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर सिम्पली ना इथे तुम्हाला प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा ते फोटो सिलेक्ट करून इथून ॲड करायचा. फोटो ॲड केल्यानंतर आता आपल्या इथे रेशोचा ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करायचं. 9.6चा बॉक्स इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करू, ह्या फोटोवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला क्रॉपचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा. हे तुम्हाला 9.6चा रेशो सिलेक्ट करायचं, इथून परफेक्ट फोटो इथून परफेक्टमध्ये बसवायचा आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं, इथून हा फोटो 2 बटन इथून झूम करायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. आता आपल्या सिम्पली ह्या फोटोच्या पहिल्या ठेवायचं आहे आणि तुम्हाला खाली ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि बीट व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. बीट व्हिडिओ येते तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करायचं, मग एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. तर सिम्पली ह्यावरती क्लिक केल्यानंतर इथून सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करू, ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे आहे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता आपला हा जो बीट व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण बीट दिले आहेत, ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होत आहे. ठीक आहे, तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करा, त्याची पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे. सिम्पली इथून ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करा, त्याची पुढची बीट आपली इथे चेंज होते. ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करा. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शोच्या बीटमध्ये तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो बीट मॉड्यूल असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करा, रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून पहिलं PNG तुम्हाला ॲड करायचं आहे. ठीक आहे, तर सिम्पली आपण इथून पहिलं PNG ॲड करूया. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना चौथा फोटो जिथून स्टार्ट होत नाही तिथे यायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं PNG ॲड करायचं आणि याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची. पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून तेच PNG ॲड करायचं, म्हणजे एका खाली एक PNG बसून जाईल असं. ठीक आहे, तर राहिलेले फोटो इथून मी बीटनुसार स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या. तर इथे तुम्ही बघू शकाल की फोटो आपण सर्व स्प्लिट केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल क्रॉस ओपनचा, तो इन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चा इथून एक सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधलाच हा जो आपला बाउन्स रशचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला क्रॉस सेकचा इथे एक सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा इथे एक सिलेक्ट करा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला वुशचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला पेंडिंगचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून बरोबरच्या नंबरवरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पहिल्यांदा टेचं इफेक्ट्स ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू, तुम्हाला सिम्पली इंट्रो अँड आउटरोमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणजे हॅलो ब्लरचं, तो इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. बरोबरच्या नंबरवरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला तिसरा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून स्पीड 10 ठेवा, इंटेन्सिटी संपूर्ण येऊन बरोबरच्या नंबरवरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 4 सेकंद आहे तिथला फोटो तिथे यायचा आहे. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून सिलेक्ट करा. अशा प्रकारे बरोबरच्या नंबरवरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पेक्षी लेंथ असेल 4 सेकंद आहे तिथला जो फोटो आहे त्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली तिथे जायचं, पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू, तुम्हाला पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये येऊन यामध्ये हा जो सेकचा इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करा. बरोबरच्या नंबरवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल ती सुद्धा आपल्याला 4 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबरच्या नंबरवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 4 सेकंद तिथला फोटो तिथेच यायचे पुन्हा. आणि आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, हा जो फोटो आहे ना इथे तर सिम्पली आपल्याला त्याच्या थोडं पुढे आहे आणि व्हिडिओ वरती क्लिक करून लेन्सच्या ऑप्शन किंवा मोशनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल पॅनल्स कट्स, इथून सिलेक्ट करा. अशा प्रकारे बरोबरच्या नंबरवरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला आहे ना 4 सेकंद आहे तिथला फोटो आहे त्याच्या निम्मी बागी ठेवा, जशी इथे आपण ठेवली तशा प्रकारे. स्पीड संपूर्ण नाही न्यायचं, आपल्याला 60 ठेवायचं आहे स्पीड येते अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथून हा जो वेळ असेल इथून परफेक्ट बसून जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे म्हणजे 6 सेकंद आहे तिथला फोटो, त्याच्या थोडं पुढे यायचं आहे आणि ते आल्यानंतर पुन्हा आपले बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून तुम्हाला ह्या ऑप्शनमध्ये दिल्यानंतर यामध्ये तुम्हाला हा जो पहिला इफेक्ट आहे फार्सचा इथून सिलेक्ट करा आणि बरोबरच्या नंबरवरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली हा जो आपला आहे ना 6 सेकंद आहे तिथला फोटो त्याच्या मध्यभागी ठेवा, म्हणजे पहिल्यांदा कमी करा, त्याच्यानंतर जेवढा फोटो आहे तेवढी ठेवा.
त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 7 सेकंद आहे तिला पुढे ते त्याचा पुन्हा व्हिडिओ वरती क्लिक करून स्पीडच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये बॅक इफेक्ट म्हणजे 3 लेअर मिररचा आहे तो स्लाईड करायचा आहे, बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्या इफेक्ट केल्यानंतर सिम्पली हा जो आपला 7 सेकंद आहे तिला पुढे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे, फिल्टर 0 करा आणि व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो राहील त्याच्या थोडं पुढे यायचं आहे आणि पुन्हा बॉडी इफेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून क्लोनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये बॅक इफेक्ट मीन्स आहे फ्रेगमेंट क्लोनचा इथून स्लाईड करायचा आहे, नाही ते तुम्हाला सिम्पली ह्याच ऑप्शनमध्ये अशा इथून सिलेक्ट करा आणि बरोबर 0वरती क्लिक करा. त्याच्यानंतर इथून हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.